गुड मॉर्निंग. आवाज ऐकू येतोय? मॅम. Okay. By the way, first, I want to tell you that the meeting on Sunday will not be in the morning. It will be in the evening at 4:30 to 6. Parents, students, teachers meeting on Sunday is not in the morning. It is in the evening at 4:30 to 6. Is it clear? 4:30 to 6. ज्यांनी आधी अटेंड केली आहे दिवाळीच्या पहिले पण घेतलेली, त्यांना परत अटेंड करायची गरज नाहीये. Those who haven't attended, for them I am telling you, we will be discussing the plan of 12th standard and what after 12th standard. That is CA, CS, BBA, MBA, whatever you would like, BSc in economics, international business, IIMs can you enter into, whatever doubts you have about 12th standard onwards also will be cleared. So if you attend the meeting, it will be of great benefit for all of you. So those who have already attended need not come again, but those who have not yet attended the meeting, parents, teachers, students meeting, they can come straightway at 4:30 to 6 at Curve Road branch, Nurse Stop. मागच्या वेळेस पण ऍड्रेस तुम्हाला याच तुमच्या ग्रुपवर दिलेला होता. परत एकदा आलोक सरांना सांगते की ऍड्रेस याच ग्रुपवर द्या म्हणून. So the meeting is on Sunday, 4:30 to 6 in the evening. Okay, we started with leisure. How many of you have not attended the last lecture and have you gone through the YouTube lecture? त्याच्याशिवाय आजचं लेक्चर कळणार नाहीये. आय थिंक हिमेश वॉज नॉट देअर. बाकी कोण नव्हतं अजून, त्यांनी अटेंड करायला पाहिजे. क्षिप्रा होतीस का ग तू मागच्या लेक्चरला? होती. ओके ओके, नो प्रॉब्लेम. जे नव्हते त्यांनी मागच्या लेक्चरचं रिपीट लेक्चर ऐकलं असेल तर जास्त बेनिफिशियल आहे. अदरवाईज आज तसं काहीच समजणार नाहीये. त्यामुळे प्लीज आजच्या लेक्चरवर कॉन्सन्ट्रेट करूया. क्वेश्चन 4, पेज 119. क्वेश्चन 4, पेज 119 बघा. टेक्स्टबुक मध्ये पेज 119. क्वेश्चन 4, पेज 119. क्वेश्चन 4 ला 5 स्टार करा. परीक्षेच्या दिवशी वाचायचंय. KHS, MMCC, BMCC या कॉलेजांमध्ये हा क्वेश्चन रिपीटेडली विचारलेला आहे. त्यामुळे हा क्वेश्चन 5 स्टार आहे. मार्क करा क्वेश्चन. वाचा क्वेश्चन. Journalize the following transactions and prepare cash account only. जर्नल विचारलंय आणि फक्त एक अकाउंट विचारलंय, कॅश अकाउंट. ओके, आधी जर्नल आखून घ्या. एक पेज जर्नल आखा, मग लेजर आखायला शिकवते. आधी जर्नल आखा एक पेज. झालं मॅम. ओके, 1 by 1 जर्नल एंट्रीज करायच्या. वाचा पहिलं ट्रान्झॅक्शन.
हार्दिक started business with cash and machinery. डोकं शांत ठेवा. एंट्री सांगा. कॅश इज कमिंग इन. कॅश अकाउंटला डेबिट 15,000. मशिनरी अकाउंटला डेबिट 20,000. दोन्हीची टोटल कॅपिटल अकाउंट. एंट्री कशी येणार? कॅश अकाउंट डेबिट, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. नॅरेशन काय येणार? बिईंग बिझनेस स्टार्टेड विथ कॅश अँड मशिनरी. करा कम्प्लीट पहिली एंट्री. झालं मॅम. झाली पहिली एंट्री. नॅरेशन दिलं. दुसरी एंट्री वाचा. परचेस गुड्स फॉर 9,000 लेस 10% कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट आहे. परचेसेस म्हणजे गुड्स आर कमिंग इन म्हणून परचेसेसला डेबिट. कॅश गेली, कॅशला क्रेडिट. शेपूट डिस्काउंटला क्रेडिट 10%. करा एंट्री. नॅरेशन लिहा. स्क्रीन कडे बघा आणि आडलं तर. झालं मॅम. झालं मॅम. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन वाचा. एंट्री समजते का बघा. जर्नल आता तुम्हाला कळायला पाहिजे. सोल्ड गुड्स टू अमर. अमर इज द रिसिव्हर. गुड्स आर गोइंग आउट. एंट्री काय? अमर अकाउंट डेबिट टू सेल्स. नॅरेशन लिहा. झालं मॅम. येस. ज्यांचं झालंय त्यांनी पुढचं वाचून येते का एंट्री बघा. काही जण खूप स्लो करतात म्हणून मला थांबायला लागतं तेवढा वेळ. अमर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट बिईंग गुड्स सोल्ड. नेक्स्ट वाचा ट्रान्झॅक्शन.
डिस्ट्रीब्युटेड गुड्स ऍज फ्री सॅम्पल्स. का वाटतो आपण गुड्स फ्री सॅम्पल म्हणून? ऍडव्हर्टाइज व्हावी गुड्सची म्हणून वाटतो. मग एंट्री कशी करणार? ऍडव्हर्टाइजमेंट खर्च आहे आपला, मग ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड अकाउंट करा एंट्री. जुलै 12. Advertisement account debit to goods distributed account 700. Being goods distributed as free samples. Next. Read next. Bought stationery. Stationery खरेदी केली. Stationery आली, cash गेली. Entry. Stationery account debit to cash 550. Stationery account debit to cash 550. Being stationery purchased. Being stationery purchased. Next. झालं नसेल तर सांगा हा, अनम्यूट करून. झालं का सगळ्यांचं इथपर्यंत जर्नल? नेक्स्ट. हा. Received 950 from Dhanashri, a customer whose account was earlier written off as bad debt. पूर्वी शिकवलंय, पुन्हा एकदा सांगते की पूर्वी धनश्रीनी पैसे बुडवलेत आपले 950 रुपये आधीच्या कुठल्या तरी वर्षी, आणि अचानक तिला असं वाटलं की नाही, पैसे बुडवायला नको, आपण आणून द्यावेत, म्हणून तिने पुढच्या वर्षी पैसे आणून दिले. मग कॅश आली, पण धनश्री इज द गिव्हर नाही म्हणायचं, कारण धनश्रीला आपण बॅड डेटच्या लिस्ट मध्ये टाकलं होतं. बॅड डेट म्हणजे बुडालेले पैसे. त्यामुळे आता एंट्री करताना कॅश टू धनश्री नाही एंट्री करता येणार. स्टार करा या एंट्रीला परीक्षेच्या दिवशी बघण्यासाठी. एंट्री कॅश टू धनश्री का नाही करता येणार? कारण तिला आपण बॅड डेट म्हणलेलं आहे. बॅड डेट म्हणजे तिचं नाव आपण बुडीत खात्यांच्या लिस्ट मध्ये टाकून दिलं होतं, विसरून गेलो होतो आपण धनश्रीला. आता तिने अचानक पैसे आणून दिले, म्हणून आपल्याला एंट्री कशी करायला लागेल? कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स रिकव्हरी अकाउंट किंवा रिकव्हर्ड अकाउंट करावी लागेल. स्टार करा एंट्रीला. पूर्वी सांगितलंय, आता परत सांगते, आणि एंट्री करा. कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स रिकव्हर्ड अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स रिकव्हर्ड अकाउंट. Cash account debit to bad debts recovered account, being bad debts recovered from Dhanashri. Being bad debts recovered from Dhanashri. Cash account debit to bad debts recovered account. Next. अभिराम इनव्हॉइस्ड गुड्स टू अस. कुणीतरी आपल्याला गुड्स आणि बिल पाठवलं, म्हणजे आपण खरेदी केले. आपण कोणाला तरी इनव्हॉइस केले की विकले. कुणीतरी आपल्याला इनव्हॉइस केले तर
खरेदी केले. इनव्हॉइस म्हणजे बिल. बिलाबरोबर गुड्स आले. कुणी दिले? अभिरामनी दिले. एंट्री कशी करायला लागेल? परचेसेस अकाउंट डेबिट टू अभिराम अकाउंट 3000. Purchases account debit to Abhiram account 3000. Being goods purchased. Being goods purchased. Being goods purchased. Being goods purchased. Next. Vata. Settled Abhiram's account allowed 5% discount. मग 3000चे गुड्स आहेत. 3000 वर 5%. 3000 into 5 upon 100 केलं तर 150 येतात. मग मला सांगा 3000 मध्ये 150 कमी दिले. मग किती दिले 3000 मध्ये 150 कमी? 2850. करेक्ट. 2850 ना? हो मॅम. Yes, ma'am. हो, करा एंट्री. Abhiram account debit 3000 to cash to discount. Abhiram account debit 3000 to cash account 2850 to discount received. To discount received 150. Being cash paid at 5% discount. Cash paid at 5% discount. Next. 5 स्टार करा. हा प्रॉब्लेम खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आज लेजर पण नीट चेक नव्हते आधीच्या लेक्चरला. त्यांनी आधीचं लेक्चर बघितलं असेल तर हे कळेल. नेक्स्ट. एक्सचेंज गुड्स वर्थ ₹2500 अगेन्स्ट फर्निचर. कोण सांगेल काय झालंय? आपण 2500 रुपयाचे गुड्स दिले आणि फर्निचर आणलं. म्हणजे फर्निचर आलं आणि गुड्स गेले. म्हणजे आपण गुड्स विकले पण कॅश घ्यायच्या ऐवजी फर्निचर घेतलं. मग एंट्री कशी येणार आहे? स्टार करा एंट्रीला. समजलीये का सांगा? फर्निचर आलं, गुड्स गेले. फर्निचर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. फर्निचर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. फर्निचर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. Being goods exchanged for furniture. Goods exchanged for furniture. आणि लास्ट
प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे. Withdrawn cash from ATM 5,000 for office use, 3,000 for personal use. कोण सांगेल पर्सनल यूज ला पैसे नेले की काय म्हणायला शिकवलंय? Drawings. ड्रॉइंग. मग करा एंट्री. कॅश अकाउंट डेबिट 5,000, ऑफिस मध्ये कॅश आली 5,000, ड्रॉइंग झाले 3,000 आणि बँकेतनं गेले 8,000. एंट्री करा. Cash account debit 5,000, drawings account debit 3,000, to bank account 8,000. Cash account debit 5,000, drawings account debit 3,000, to bank account 8,000. Being cash withdrawn for office and personal use. Being cash withdrawn for office and personal use. Cash withdrawn for office and personal use. केलं complete? हो मॅम. लक्ष द्या. आता फक्त कॅश अकाउंट विचारलंय, त्यामुळं 10-12 ओळींचं कॅश अकाउंट टाकायचंय. कसं अकाउंट टाकायचं सांगा? लेजर अकाउंट. बरोबर मध्यभागी क्लोज डबल लाईन ड्रॉ करायची. स्क्रीन कडे बघा, ब्लँक अकाउंट टाकून घ्या. क्लोज डबल लाईन इथे ड्रॉ केली बघा, बरोबर पेजच्या मध्यभागी. त्याच्या डावीकडे डेबिट, DR डेबिट रेकॉर्डेड, CR क्रेडिट रेकॉर्डेड आणि मध्यभागी कॅश अकाउंट. लेफ्ट हँड साइडला डेट, पर्टिक्युलर्स, जर्नल फोलिओ, अमाऊंट. राईट हँड साइडला डेट, पर्टिक्युलर्स, जर्नल फोलिओ, अमाऊंट. रुपीज असं वर्किंग 12 लाईन्स आखून घ्या ब्लँक. मध्यभागी क्लोज डबल लाईन. बाकीच्या लाईन्स कशा आखल्यात बघा, कॉलम्स बघा. ब्लँक अकाउंट टाकून घ्या 12 लाईन्सचं. मग मी सांगते लेजर पोस्टिंग. मॅम कॉलेज साधारण कधी सुरू होईल आता? झालं मॅम. ओके. मॅम कॉलेज कधी सुरू होईल आता साधारण? जानेवारी फर्स्ट वीक मध्ये सुरू होईल. काही कॉलेजेस होतील आता सुरू कदाचित 15-20 तारखेपर्यंत, कारण अजून एक लिस्ट लागायची आहे ना. ऑनलाईन का ऑफलाईन मॅम?
आता तरी ऑनलाईनच होईल, अजून गव्हर्नमेंट काहीच सांगे नाही. महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट काहीच सांगत नाहीये. ऑफलाईन आता घ्यायला हरकत नाही, पण पेरेंट्स पाठवत नाहीत म्हणतात. मलाही घ्यायचंय आता खरं ऑफलाईनच. बघूया काय आता गव्हर्नमेंटने काहीतरी सांगायला पाहिजे ना. लेट अस स्टार्ट. लक्ष द्या प्रत्येकाने प्लीज. जे मागच्या लेक्चरला होते नव्हते सगळ्यांनी नीट लक्ष द्या. डिफिकल्ट पार्ट आहे लेजर पोस्टिंग हा. मागच्या लेक्चरला मी शिकवलाय, परत शिकवतेय. लक्ष द्या. फक्त कॅश अकाउंट विचारलंय, बाकीची अकाउंट ओपन करायला विचारली नाहीयेत. लक्ष द्या. ज्या एंट्री मध्ये कॅश अकाउंट नाहीये त्या एंट्रीचं पोस्टिंग इथे होणार नाही, कारण त्याच्यात कॅश अकाउंट नाहीये. ज्या एंट्रीज मध्ये कॅश अकाउंट आहे त्याचं पोस्टिंग इथे होणार. आय रिपीट, आपल्याला फक्त कॅश अकाउंट विचारलंय. त्यामुळे ज्या एंट्रीज मध्ये कॅश अकाउंट इन्व्हॉल्व झालंय त्याच एंट्रीजचं पोस्टिंग होणार. ज्या अकाउंट मध्ये कॅश अकाउंट इन्व्हॉल्वच झालं नाही त्या एंट्रीजचं पोस्टिंग होणार नाही. म्हणजेच अमर टू सेल्स, ऍडव्हर्टाइजमेंट टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड आणि परचेस टू अभिराम ह्याचं पोस्टिंग या अकाउंट मध्ये होणार नाही. मग तुमच्या जर्नल मध्ये या 3 एंट्रीज ना नुसतं मी केलंय असं क्रॉस मार्क करून घ्या. मॅम अमर टू सेल बोला. मॅम 27 डेटचं पण नाही होणार ना? थांब बघते बाळा. हो, नाही होणार 27 डेटचं. करेक्ट राजा. ह्या 4 ट्रान्झॅक्शनला क्रॉस मार्क करा. का क्रॉस मार्क केलंय सांगा? कारण या कारण त्यात कॅश ट्रान्झॅक्शन अकाउंट. मध्ये येस, व्हेरी गुड, कॅश अकाउंट इन्व्हॉल्व झालेलं नाही. मग ह्या 4 ट्रान्झॅक्शनचं पोस्टिंग करता येणार नाही. बाकीच्याच मी शिकवतेय. उद्या इकॉनॉमिक्सचा 4था लेसन घेणार आहे मी. इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र. उद्या सकाळी 7:30 ला इकॉनॉमिक्स. आता लक्ष द्या, अवघड आहे. मी परत एकदा सांगते की अवघड आहे. इट इज डिफिकल्ट. सो आय एम एक्सप्लेनिंग. रीड फर्स्ट जर्नल एंट्री. कॅश अकाउंट डेबिट, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅपिटल. त्यातलं पहिलं वाचा. कॅश अकाउंट डेबिट किती रुपये आहे? व्हॉट्स अमाऊंट डेबिटेड टू कॅश? 15,000. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला 15,000 रेकॉर्ड होतील. आणि डेबिटला रेकॉर्डिंग करताना टू शब्द वापरायचा. आणि कॅश अकाउंट मध्ये रेकॉर्ड करताना पुन्हा कॅश अकाउंट असे शब्द लिहायचे नाहीत. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कॅपिटल 15,000 रुपयेच पोस्टिंग होणार आहे. कारण कॅश 15,000च आली. मशिनरी अकाउंट उघडलं तर मशिनरी अकाउंटच्या डेबिटला टू कॅपिटल 20,000 होईल. पण मशिनरी अकाउंट विचारलं नाहीये, फक्त कॅश अकाउंट विचारलंय. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला 15,000च येणार. मग करा पोस्टिंग. 2019 लिहा आधी डेट कॉलम. 2019. जुलै 1 टू कॅपिटल अकाउंट 15,000. टू कॅपिटल अकाउंट 15,000. कॅशला डेबिट पडलंय म्हणून डेबिटला लिहिलं. मागचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. झालं कंप्लीट? टू कॅपिटल 15,000. येस मॅम. हो. येस मॅम. व्हेरी गुड. पुढचं ट्रान्झॅक्शन वाचा. परचेसेस अकाउंट डेबिट 9,000
टू कॅश 8100 टू डिस्काउंट 900. आता कॅश अकाउंटला क्रेडिट पडलंय, किती अमाऊंटचं क्रेडिट पडलंय? 8100. म्हणजे क्रेडिटला पोस्टिंग करायला लागेल. मग कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जुलै 4 8100 अमाऊंट आणि बाय परचेसेस पोस्टिंग. मग करा जुलै 4 बाय परचेसेस. क्रेडिटला बाय शब्द वापरायचा, डेबिटला 2. बाय परचेसेस 8100. किती अमाऊंट आहे कॅशच्या क्रेडिटला? 8100. 9000 नाही. हे कळलंय का तुम्हाला? कॅशला क्रेडिट किती रुपयाचं पडलंय बघायचं. 8100. मग बाय परचेसेस 8100. नेक्स्ट 9 आणि 12चं नाहीये. स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश. मग कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जुलै 14 बाय स्टेशनरी 550. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय स्टेशनरी 550. बाय स्टेशनरी 550. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय स्टेशनरी 550. बाय स्टेशनरी 550. नेक्स्ट read the transaction. Next कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स रिकव्हरी. कॅश अकाउंटला डेबिट पडलंय 950. मग डेबिटला जुलै 18 टू बॅड डेट्स रिकव्हर्ड 950. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेट्स रिकव्हर्ड 950. टू बॅड डेट्स रिकव्हर्ड 950. टू बॅड डेट्स रिकव्हर्ड 950. केलं कम्प्लीट. नेक्स्ट अभिराम्स अकाउंट डेबिट टू कॅश टू डिस्काउंट. कॅशला क्रेडिट पडलंय 2850चं. मग कॅशच्या क्रेडिटला बाय अभिराम 2850. कॅशच्या क्रेडिटला बाय अभिराम 2850. कॅशच्या क्रेडिटला बाय अभिराम 2850. बाय अभिराम 2850. नेक्स्ट लास्ट एंट्री कॅश अकाउंट डेबिट ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक. कॅश अकाउंटला डेबिट पडलंय 5000. मग कॅशच्या डेबिटला टू बँक 5000. कॅशच्या डेबिटला जुलै 29 टू बँक 5000. कॅशच्या डेबिटला टू बँक 5000. केलं कम्प्लीट इथपर्यंत. आता लक्ष द्या, प्लीज लक्ष द्या. आता जुलैला किती दिवस असतात? 31. मग शेवटच्या दिवशी जुलै 31 ला बॅलन्सिंग करायला लागेल. बॅलन्सिंग म्हणजे टू फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन डेबिट टोटल आणि क्रेडिट. काहीही लिहू नका, माझ्याकडे बघत राहा. डेबिटला 15,500, 20,950 टोटल आहे.
किती जणांना कळलं नाहीये की डेबिटची टोटल 2950 आहे? डेबिट साइडची टोटल 20,950 आहे, हे कळलंय का सगळ्यांना? हो मॅम. हो मॅम. आता क्रेडिटची Yes, ma'am. टोटल सांगा. 8100 550 2850 एवढे आहेत की नाही क्रेडिटला? $11,500 आहे, बरोबर? क्रेडिटची टोटल किती आहे? हो 11,500. मग मला सांगा डेबिटची टोटल मायनस क्रेडिटची टोटल. डेबिट 20,950, क्रेडिट 11,500. डिफरन्स 9450. 9450 आला. सगळ्यांना डिफरन्स कसा कॅल्क्युलेट केलाय ते समजलं आहे का? हो कोणाला मॅम. डाऊट आहे का? मला अनम्यूट करून विचारा. डेबिटची टोटल किती आली होती? 20,950 आणि क्रेडिटची आली होती 11,500. कुठली टोटल जास्त आली आहे? विच टोटल इज हेवियर? डेबिट टोटल. Debit. That means this account shows debit balance. या अकाउंटला डेबिट बॅलन्स आहे कारण डेबिटची टोटल जास्त आहे. जी टोटल जास्त तो बॅलन्स. मग कुठली टोटल जास्त आहे? डेबिटची. असं का झालं? कारण मिळालेली कॅश 20,950 आहे आणि खर्च केलेली 11,500 आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट रूल आहे. बिझनेस मध्ये आलेली कॅश 20,950 आहे आणि खर्च झालेले 11,500 आहेत. म्हणजे आपल्या कॅश बॉक्स मध्ये किती रुपये शिल्लक आहेत? 9450. कळलं का कळलं नाही? कळलं. व्हेरी गुड, कळलं मॅम. व्हेरी गुड. आणि हे कार्य कुठल्या दिवशी करायचं? जुलैच्या शेवटच्या दिवशी. मग जुलैला दिवस असतात 31. कुठली टोटल जास्त आहे? डेबिटची. म्हणून क्रेडिटला कमी पडलेत. म्हणून लिहायला लागेल जुलै 31 ला बाय बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड C/D 9450 डोक्यावर स्टार. पुढच्या ओळीवर वरती एक लाईन, खालती 2 लाईन, सेम लाईन वर इकडे एक लाईन, इकडे 2 लाईन आणि मध्ये 20,950 टोटल. सगळं कळलं काय केलंय? हो मॅम. आणि ऑपोजिट साइडला टॅली मार्क्सच्या नंतरच्या ओळीवर पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला ऑपोजिट साइडला ऑगस्ट 1 टू बॅलन्स ब्रॉट फॉरवर्ड करा कंप्लीट. समजतंय का तुम्हाला? हो मॅम. बॅलन्सिंग समजायला पाहिजे, अर्थ समजायला पाहिजे. पैसे आले 20,950, त्यातले खर्च केलेत आणि आता उरलेत 9450.
मग जुलै एंडला कॅश बॉक्स बंद करताना 9450 आहेत, तर ऑगस्ट 1 ला कॅश बॉक्स उघडली की तेवढेच पैसे दिसतील. कळलं काय बडबड केली मी? हो. हो मॅम. व्हेरी गुड. हिअर वी स्टॉप, कारण अजून एक प्रॉब्लेम होणार नाहीये पुढच्या 10 मिनिटात. मी काहीतरी एक्सप्लेन करते ते लक्ष देऊन ऐका. सेम प्रॉब्लेम आज घरी तुम्ही ट्राय करा, सेम प्रॉब्लेम न बघता. सेम प्रॉब्लेम. याचं कारण मला पुढचे काही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स घ्यायचे तेव्हा तुमचं पूर्ण 100% कॉन्ट्रीब्युशन लागणार आहे. उद्या 7:30 ला नेहमीप्रमाणे बॅच आहे, इकॉनॉमिक्स मी घेणार आहे, इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र. आणि आता आलोक सर कंटिन्यू करतील मॅथ्स. लक्ष द्या, मीटिंग संडेला आहे 4:30 ते 6. पेरेंट्सना सांगा आणि मला मेसेज म्हणजे आपल्या ग्रुपवर मेसेज टाका त्याप्रमाणे. ओके, सो बाय. नाऊ मॅथ्स विल बी कंटिन्यूड. बाय मॅम.